आम्ही स्मशानात गेल्यावर कर्जमुक्ती करणार का? रविकांत तुपकर. ओला दुष्काळ आणि कर्जमुक्ती न झाल्यास राज्यभरात आंदोलन पेटेल. राज्यभरात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी अक्षरशः मरणाच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमुक्ती करण्याची हीच खरी वेळ असल्याने सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा शेतकऱ्यांसाठी राज्यभरात रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. त्याचबरोबर आम्ही स्मशानात गेल्यानंतर कर्जमुक्ती करणार आहात का, असा सवालही या निमित्ताने त्यांनी सरकारला केला आहे. त्यांनी मोताळा तालुक्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिलाय. आज मोताळा तालुक्याच्या आम्ही सगळे दौऱ्यावर आहोत. मोताळा तालुक्यातल्या गुळभेली शिवारामध्ये आता आम्ही उभा आहोत. संपूर्ण शेती पाण्याखाली वाहून गेलेली आहे आणि शेतात काही शिल्लक राहिलेलं नाही. जे काही थोडं बहुत सोयाबीन उभं आहे ते सोंगायला कोणी तयार नाही, त्यामुळे ते सोयाबीन तसंच शेतात सडेल अशी परिस्थिती सध्या आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांकडे संवेदनशीलपणे पाहिलं पाहिजे. सरकारनं जी मदत केलेली 2215 कोटीची राज्यामध्ये, ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे. सरकारला कुंभमेळ्याला द्यायला 14,000 कोटी रुपये आहेत. सरकारला वाढवण बंदराला द्यायला 2525 कोटी रुपयाचा हप्ता द्यायला पैसे आहेत. शक्तीपीठसाठी पैसे आहेत, समृद्धीसाठी पैसे आहेत, सगळ्या गोष्टींसाठी सरकारजवळ पैसे आहेत. पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसे का नाहीत? सरकारला आमची विनंती आहे की शेतकऱ्याचा अंत पाहू नका, तातडीनं 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे आणि कर्जमुक्तीची याच्यापेक्षा कोणतीच योग्य वेळ असू शकत नाही. आम्ही काय स्मशानात गेल्यावर तुम्ही कर्जमुक्ती करणार आहे का? आत्ता कर्जमुक्ती करा, अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये तयार होईल आणि या आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल.